हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता त्या मोहिनीचा व्हिडिओ पाहिला आणि तिच्या मुलीला मला आता तेवढं सांगायचं की तुझ्या मुलीला लोक बोलतात, घाणघाण बोलतात, तेव्हा तुला कसं वाईट वाटतं? तसंच तर माधुरीताईंचं मी म्हणते की माधुरीताईंना खाली दाखवण्यासाठी तुम्ही एवढा धडपड केला होता। आता हा व्हिडिओ मला कोणी काही सांगितलं नाही की तू कर तुला मी सपोर्ट करते, असं कोणी मला सांगितलेलं नाही आहे। पण मला सांगायचं आहे की माधुरीताईंना खाली आणण्यासाठी तुम्ही तो गच्ची प्रकरण केला होता आणि तिथे तुम्ही सगळ्या लोकांनी त्या विजया बारामतीला एवढं मारलं होतं, म्हणजे तुम्ही तर चपलाच्या हाराच बनवला होता आणि तिला एवढं तिथे तुम्ही सगळ्यांनी घोळका करून त्या माधुरीताईंचं नाव घेण्यासाठी तुम्ही तिला एवढं म्हणजे हे केलं होतं। ते सगळ्या लोकांनी ना ते लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। आता हा विषय झाला ते गच्ची प्रकरणाचा, ठीक आहे। त्याच्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा मी मुंबईला गेली होती तेव्हा मी रेखा इंच्या घरी गेली होती आणि तिथे ती ही आली होती, नाव काय मला आठवत नाही आता, ती आली होती। आणि मी जेव्हा ह्या लोकांच्या घरी गेली होती तर तिथून त्या पत्रकार त्याच्या बायकोचं नाव काय मला आठवत नाही, त्यांच्या मी घरी गेली होती आणि तिने म्हटलं होतं की आज माझ्या ना भावाच्या मुलाचा बड्डे आहे, तर तिने आम्हाला तिथे नेलं होतं। ते रेखांच्या घराच्या बाजूला जवळपासच आहे त्यांचं घर, तर आम्ही तिथे गेलो होतो। तिथे केक कटिंग सगळं झालं होतं। तर तिथे एक फोटो व्हिडिओ काढण्यात आला तिच्या चॅनलवर आणि त्या चॅनलमध्ये माझी मुलगी बसली कशी आहे ना त्याच्यावर टीका केल्या। ती बिचारी काहीच केलं नव्हतं, ती म्हणजे ती कोणाच्या लफड्यात नाही काय नाही, ती एक बड्डे पार्टीला ती येणारसुद्धा नव्हती आणि तिने मध्ये स्लॅक जात होतं। मी माझ्या मुलीला कुठे पण नेते ना तर बरोबर ड्रेस करून नेते, मध्ये स्लॅक्स असतं तिच्या, ठीक आहे, आणि ड्रेस असतो। त्या दिवशीसुद्धा तिने ब्लॅक कलरची स्लॅक्स घातली होती, पण त्याच्यावर सुद्धा या मोहिनी ताई म्हणायची लायकीच नाही रे बाई, ही ताई म्हणायची लायकी येते का? तर ह्या मोहिनीने काय केलं की माझ्या मुलीचा हे सांगितलं आणि माझ्या प्रकारे तिने एक ना फोटो टाकला होता तिच्या याच्यामध्ये की बघा स्वतःची मुलगी। तर मला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा तुझ्या पोरीवर येतं ना, ज्या पोरीला लोकांनी नाही बोलायला पाहिजे तुझ्या मुलीला, पण तेव्हा मला पण असंच फील झालं होतं की तू किती घाण बोलली होती आणि बोलली की मला खायला नाही भेटत। मला प्रूफ दे, तुला हे कोणी सांगितलं होतं की माझ्या पोरीने तिथे हाव केली होती? मला प्रूफ दे त्या व्हिडिओमधून किंवा काही असेल तुझं फेक अकाउंट त्याच्यामधून मला सांग, कारण आमचं तर काही फेक अकाउंट नाही आहे, तुमचंच फेक अकाउंट आहे। आणि ह्या लोकांनी ना सगळं एकत्र येऊन हे सगळं कांड केलं होतं। माधुरी पाटील यांनासुद्धा बोलवण्यात आलं होतं की तिला पण मारायचं, पण त्या आल्या नव्हत्या त्या दिवशी। पण तिथून ह्या लोकांचा पण एक गँग होता मैत्रिणींनो, ही आता सांगते ना की माधुरी पाटीलचा गँग आहे, त्यांच्या मैत्रिणी आहेत त्या ज्या त्यांच्याबरोबर असतात ना त्या मैत्रिणी असतात, पण तुम्ही गँग करून गेला होता, गुंडा गँग। तुमचं गँगचं नाव मीच ठेवते, गुंडा गँग। त्याच्यात सर्वात मोठा तो होता, समजलं ना, ज्यांना तुम्ही आई मानलं होतं तो मोठा होता ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये, आणि तू नायिका, ती नायिका होता, ठीक आहे। त्याने तुला पोरगी मानलं होतं आणि तू त्याला आई मानलं होतं। तर हे लोकांनी कांड केलं होतं माधुरीताईंच्या पोरीला, एवढं घाण हे लोक त्या लाईव्हमध्ये बोलायचे। माधुरीताईंच्या पोरीचं नाव घेऊन ह्या लोकांनी ना ID केल्या होत्या आणि एवढ्या घाण ID केल्या होत्या, एवढं घाण बोलत होतं। आणि तेच आज या मोहिनीच्या मुलीला बोलतात आहे। नाही, मला पण वाईट वाटतं, तेव्हा माधुरीताईंच्या मुलीला पण बोलत होते ना तर मला वाईट वाटत होतं, आणि त्या मोहिनीच्या पोरीला बोलताना पण मला वाईट वाटतं, कारण ते लहान आहे, ठीक आहे ना। पण मला एवढं सांगायचं आहे, जसं दुसऱ्यांना खड्डा खोदता ना तुम्ही, तर त्या दुसऱ्यांचा खड्डा खोदताना तुम्ही पण त्या खड्ड्यामध्ये पोचणार। आणि 101% मी सांगते, जसं तुम्ही त्या विजय बारामतीबरोबर केलं होतं तसं एक दिवस तुमच्यावरसुद्धा घडेल, पण बाहेरची लोकं नाही, तुमच्या घरामधलीच लोकं करतील, तुमच्या घरच्याच लोक तुम्हाला तसं ते काय ते चपलाच्या माळा करतील आणि गळ्यात टाकतील। नशीब ती विजया बारामतीकरने काही स्टेप नाही घेतला, कारण तुम्ही तिला दबाव टाकला, पण जसं केलेलं आहे ना तुम्ही, ते तुम्ही भोगतसुद्धा आहात, ठीक आहे। तुम्ही फेक अकाउंट केले होते तेव्हा बरी पुष्कळ मजा यायची तुम्हाला, तेव्हा तुम्ही लोकांनी व्हिडिओ नाही केला
की नका तसं करू. तुम्ही तर मस्त मज्जा मारली त्या माधुरी पाटीलच्या मुलीला, एवढं घाण बोललं. खरं सांगते, मी माधुरी पाटीलच्या सपोर्टमध्ये नाही आहे, मी कोणाच्या सपोर्टमध्ये नाही आहे. पण जेव्हा व्हिडिओ बघते ना तेव्हा मला पण वाईट वाटतं. माझ्या पोरीला जेवढं घाण बोलवतो त्याच्या डब्बल तुझ्या पोरीला घाण बोलतात हे लोक. का जो खड्डा खोदताय ना वही वो खड्डे में गिरता है. तसं आहे, जो खड्डा खोदतो ना तोच दुसऱ्यांसाठी, जो खड्डा खोदतो ना तो पहिला तोच पडतो. मग दुसरा पडायला जाताना त्याला दिसतं या खड्ड्यामध्ये पडलेली आहे, आपण नाही पडायचं आहे. तसं आहे. तर मला तर म्हणजे चांगलं पण नाही वाटत, म्हणजे कोणाच्या पोराबाळांना असं बोलायचंच नाही. पण जो किया आहे वो तो भोगना ही पडेगा ना. बरोबर आहे की नाही. जे केलेलं आहे तुम्ही ते भोगायलाच लागेल. आणि ते एकदाच नाही, भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे ना, तसं हे पण छप्पर फाडके देणार आहे. देवाचं नाव करून, देवाचं नाव घेऊन तुम्ही हे व्हिडिओ दाखवतात की बघा मला, ते पहिलं बंद करा. तुम्ही तुमचा व्हिडिओचं क्लिप कसं स्टार्ट करतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं करून तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला लावतात ना गाणं. मग ते गाणं लावताना त्याच्यामध्ये एवढं घाणघाण तुम्ही दाखवतात. कसं स्वामी समर्थाचं नाव घेऊन तुम्ही एवढं घाणघाण दाखवतात आणि लोक पण व्ह्यू देतात. तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. देवाचं नाव घेतात आणि तिथे असं घाणघाण दाखवतात की माझ्या पुरीला असं केलं. पण हे जे तुम्ही केलं होतं ना ते तुम्हाला आता भोगायला भेटतं आहे. देव म्हणतो जे कराल ते तुम्हाला नक्की भेटेल. चांगलं कराल तर चांगलं भेटेल, वाईट केलं तर त्याचे डब्बल तुम्हाला भेटेल. त्यासाठी तुम्ही लोकांनी तेव्हा माधुरीताई पाटीलला पाडायला बघितलं. आता खरोखर तुमचं टाईम आलेला आहे. आता हा व्हिडिओ पण कुठे जाऊ शकतो, पोलीस स्टेशनमध्ये, की पण दाखवा पोलीस स्टेशनमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा असेल तर मला काही हरकत नाही. पण इथे मी जे काय बोललेली आहे ना बरोबर बोलली आहे. मी काय त्या माधुरी पाटीलच्या साईडला नाही आहे, मी ते कोण तुमच्या साईडला नाही आहे. पण जेव्हा माझ्या पोरीला बोललं होतं तेव्हा तर फार मज्जा आली होती. आणि तुम्हाला कोण हे सांगितलं होतं हे सगळं मला माहिती आहे. आणि हे सगळं सांगितलं होतं त्या सागऱ्या हागऱ्याने, ठीक आहे ना. ते मला सगळं लोक सांगितलं की तुला तोच प्रोत्साहित करत होता, लेख 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 म्हणून. मला सगळं मागून समजलं होतं की खोटं बोलायचं. आणि मला पोरी किती खाते, मला प्रूफ दे कोण सांगितलं होतं, मग मी बरोबर त्याची काढते. ज्यांच्याबरोबर नाते जोडले होते आणि हे असे म्हणजे खोटे निघतील तर त्यांच्याबरोबर नातेच नको आपल्याला. बरोबर आहे की ना मैत्रिणी. माझा व्हिडिओ आवडला असला की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि एक रिक्वेस्ट करते की आहे ना, जर तुम्ही कोणाच्या नावाने फेक अकाउंट करत असाल ना, फेक अकाउंट घेऊन मुलाबाळांना बोलत असाल तर अजिबात बोलू नका. कारण ही कोण आहे मोहिनीबाई, हिने काय केलं होतं अगोदर, असंच केलं होतं. माधुरी पाटीलच्या टाईमलासुद्धा घाण बोलायची ती फेक अकाउंट करून. म्हणजे दुसऱ्यांच्या पोरांवर टीका करताना मज्जा येते ना, अरे तेव्हा मस्त थंड वाटतं जीवाला. आणि जेव्हा स्वतःच्या पोराबाळांवर बोलतात तेव्हा कसं वाटतं, राग येतं की नाही. माधुरी पाटीलला पण असंच केलं होतं. तू इथे जाते, तू तिथे जाते, तू अशी केलं, तू तसं केलं, तू ह्या माणसाबरोबर गेली, तू त्या माणसाबरोबर गेली, असं बोलण्यात आलं होतं. पोरीला त्या लाईव्हवर एवढं घाण बोलायचे ना, तर त्यांच्याकडे असतील रेकॉर्डिंग तर टाका, तेव्हा ते पण निघतील. जर त्यांना कोणी अरेस्ट करायला आलं तर ते सगळ्या डिटेल्स आहेत त्याच्यात ते पण निघेल की कोणी फेक अकाउंट केलं होतं, कोणी सगळ्यांचे फोन जप्त होतील. तर मस्त आहे ना. तर करा पोलीस कंप्लेंट, ते बरोबर तुमचं ते निघेल, ठीक आहे ना. जैसा बोगे ना वही पाओगे, असं आहे. जो बोगे वही पाओगे. त्यासाठी माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि या मोहिनीबाईचा तर अजिबात विश्वास ठेवू नका, एकदम खोटारडी बाई आहे, एकदम खोटारडी आहे. आणि हिचं काय झालं आहे आता, ही व्हिडिओ डाऊन झालेला आहे आणि त्याच्यामुळे असे व्हिडिओ टाकले ना तर त्याला व्ह्यू येतात हे तिला माहिती आहे. भांडणाचे व्हिडिओ की मला कोणी असं बोललं, मला तसं बोललं, आणि बिचारपणाचा आव दाखवायचा, माझं बोट भाजलं, माझं बोट दुखतंय आणि रडायचं, रडलेलं नाही, नवऱ्याने मारलं, नवरा सोडून गेला, मी त्याच्याबरोबर जर तो माझ्याबरोबर आला परत तर मी यूट्यूबच बंद करेल. मग शेवटी नवऱ्याला बायकोवर प्रेम होतं, बायकोला नवऱ्यावर प्रेम होतं. मग लोक बोलतात की तू बोलली होती, तू यूट्यूब बंद करा. मग बोलतात बघा आता नवरा बायको आले ना तर तुम्हाला पोटाला दुखतंय, असं सगळं क्रिएट होतं. तर बघा, आमचे व्हिडिओ बघताना त्यांचे पण व्हिडिओ बघा पोलीस काका, तुम्हाला समजेल
ही बाई कसली आहे. मोबाईल तिचा पहिलं घ्या तुम्ही, तिच्या हातातून तिचा पहिला मोबाईल घ्या. माझा पूर्ण व्हिडिओ पहा, 10 मिनटावरचा आहे आणि तुम्हाला समजेल की तिच्या चॅनलमध्ये काय बकवासगिरी आहे. फेक अकाउंट जर तिने डिलीट केले असतील तर सर्च करा, हिस्ट्री काढा तिचं सगळं. यूट्यूब खोलून पहा की तेव्हा काय केलं होतं ह्या लोकांनी मिळून. ह्या लोकांची व्हॉट्सॲप हे करा, कारण ह्या व्हॉट्सॲपमध्ये ह्या लोकांनी पुष्कळ काही प्लॅन केलं होतं. ते गच्ची प्रकरण सगळ्यांची जप्त करा आणि पटापट ह्या लोकांना आतमध्ये टाका. दुसऱ्यांना आतमध्ये टाका म्हणतात ना, तर ह्या लोकांनाच पहिलं आतमध्ये टाका, कारण ह्या लोकांनी ऑनलाईन व्हिडिओ केला होता, लाईव्ह व्हिडिओ. त्या विजया बारामतीकरला चपलाच्या माळा घालून. बरं बाबा ते हिच्या घरी काय बोलायचं राव तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय. काय बाई आहे बाबा.